यो हॅलो व्हॉट्सअप गाईज, कसे आहात? आपलं परत एकदा स्वागत आहे विश्वज वर्ल्डमध्ये. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, ही चूल जी की महालक्ष्म्यांच्या वेळेस आपण यूज करतो असंच ठेवायला. तर आपण आज चेक करणार आहोत ही चुलीवर भात खरंच बनवू शकतो का नाही. तर इथं मी एक मेणबत्ती ठेवले, तर आपण त्या मेणबत्तीला पेटू आणि मग तो खरंच होऊ शकतं का नाही. तर आपण इथं याच्यात चिमूटभर मीठ टाकून घेऊ आणि ते हलवून घेऊ. ते झाल्यानंतर ही जी मेणबत्ती आहे ना, आपण ही अशी करून ठेवू थोडी आणि हे याच्यावर ठेवू भांड. आता काढीची. आता आपण ती मेणबत्ती पेटू. मेणबत्ती पेटलेली आहे आपली. तर आता थोडं आता इथं आपल्याला एक लाकूड टाकावं लागेल, जेणे की गरम झालेले हे होऊ राहिलं गरम. तर मी सोचलं हे इतक्या वेळेचं गरम करून नाही होते, तर मी असा जुगाड लावला, कारण की इथून जास्त तर हीट बाहेर निघत होती. म्हणून ही काडीची पेटी अशी इथं ठेवली आणि त्याच्या खाली अरे सांडलं असतं. तर हे असं इथं ठेवून देतो. हे इथलची जागा पाहण्यासाठी की मेणबत्ती चालू आहे का विजली. तर 2-3 मिनिटानंतर आपला भात गरम झाला आहे. वाफ येऊ राहिली त्याच्यातून. तर थोडा शिजूस्तर वेट करू. आपण अजून. तो थोडासा हे झाला आहे, म्हणजे थोडा फुगला आहे. हे पहा, मग अजून 2-3 मिनटं भात आपला पूर्ण होईल. तर इथं मी भात चांगल्या शिजायसाठी त्याची वाफ बाहेर जात होती. तिथं इथं मी एक प्लास्टिकचे कॅरी बॅग नीट धुवून याच्यावर ठेवून दिली, ज्याने की वाफ बाहेर पडणार नाही. आणि हे पण खूप गरम झालंय, तर याला गरम होस तर वेट करू. तर आपला भात इथं शिजलाय का नाही हे पहा. भात असा झालाय. मम्मी, शिजलाय का भात? 2 मिनिटं राहू दे, शिजलं. अजून मम्मी म्हणली अजून 2 मिनिटं राहून द्यायचा, मग भात पूर्णपणे शिजून जाईल. तर फायनली अर्ध्या तासानंतर तर याच्यातलं मी सगळं पाणी काढून घेतलंय आणि आपला भात बनलाय. तिथं थोडं सांडला माझ्याकडून भात, पण जाऊ द्या, चुका तर सगळ्यांकडूनच होत्या. तर ही मेणबत्तीचं आता काही काम नाही आहे. तर आता यो भात जो आहे आपण प्लेटीमध्ये घेऊ.
पोह्याची चव कशी आहे? तर ह्यो आपला भात इथं आपण घेतलाय आणि त्याला खाऊन पाहू चला. चांगला झाला. तर अशाच आणखीन व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.